नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अक्षय हा रमाला म्हणतो की हे बघ रमा, तू मला आता कॉफीला आणून दिली ना, मला आता झोप नाही येत, तेव्हा तू माझ्यासोबत गप्पा मार. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चल रमा, मला तुझ्या लहानपणीच्या काही आठवणी सांग ना. अक्षय म्हणतो की तुमच्या त्यावेळी घरी नाही का स्पर्धा लागली होती, स्पर्धक आले होते. तेवढ्यात आता रमाला काहीच आठवत नसतं. रमा आता इकडे तिकडे बघू लागते. रमा म्हणते हो हो माहिती आहे ना मला. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की अगं तुझ्या बाबा असतानाच्या काही आठवणी सांग. रमाला आता काहीच आठवत नसतं. रमा म्हणते हो हो मला आता एवढं आठवत नाही, पण ते माझ्या जिभेवर आहे. अक्षय म्हणतो जिभेवर? तर आता रमा म्हणते की म्हणजे ओठावर आहे, पण आता मला फारसं काही आठवत नाहीये. अक्षय म्हणतो तुझे बाबा तुला 2 वेण्या घालून द्यायचे, आई तुला टिफिन बनवून द्यायचे, अजूनही काही आठवणी असतील सांग ना मला रमा. तर आता रमा म्हणते हो बाबा माझ्या 2 वेण्या घालायची. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की 2 वेण्या घालायचे ना बाबा, म्हणूनच मला त्यांची आठवण येते. आणि आईचं तर काय सांगायलाच नको. तर अक्षय म्हणतो त्या दिवशीच आपण भेटून आलो ना, वाटलंच तर पुन्हा जाऊ. रमा म्हणते जाऊ जाऊ आणि आता तुम्ही झोपा असे म्हणत रमा म्हणते की मला आता झोप येऊ राहिली, मी जाते. आणि रमा निघून जाते. अक्षय म्हणतो काय राव रामा. आणि रमा आता तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की माझ्या आयुष्यातलं तर मला काहीच माहीत नाही. थापा मारून मारून सुद्धा मी अक्षयला किती थापा मारणार, असा आता माही विचार करते. इकडे आता सायदा हा रमाला बाहेर आता तिचे घरचे कुठे असतील काय असतील हे बघण्यासाठी आता रमाला घेऊन निघालेला असतो. त्यानंतर आता रमा म्हणते की आपण कुठं कुठं शोधायचं, पण तर सायदा म्हणतो की आपण जिथे जिथे तू मला भेटली होती ना त्याच्या आजूबाजूला सगळीकडे शोध घेऊ. आणि त्याच वेळेस आता सायदा हा रमाला घेऊन निघालेला असतो. आणि इकडे आता माहीचं आता मेकअप ही जान्हवी करत असते. आणि आता जान्हवी म्हणते की अजून किती दिवस नाटक करावा लागणार आहे काय माहिती. तेवढ्यात आता माही म्हणते की जास्त दिवस नाही, एक दिवस अक्षय नक्कीच आता माझ्याकडे येईल. आणि तेवढ्यात आता आभ्या पळत पळत तिथे येतो. जान्हवीला हाक मारत आता आभ्या म्हणतो बरं झालं वहिनी तू इथेच भेटलीस. त्याचं काय आहे ना, मला कंपनीमध्ये एक मीटिंग आहे आणि माझं अजून आवरलं देखील नाही, तेव्हा आता प्लीज अर्थाला बघशील का. तर जान्हवी म्हणते की अरे अभि असं काय करतो, आम्हीसुद्धा शॉपिंगला चाललोय. आणि तेवढ्यात आता माही म्हणते की डोंट वरी, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही सगळे जा, मी माहीला सांभाळते. ते ऐकून आता मोठे डोळे करून आनंद हा माहीकडे बघू लागतो आणि बोट करत म्हणतो की तू सांभाळणार आहेस का माहीला. तेव्हा आता माही म्हणते हो. आणि तेवढ्यात आता माही म्हणते जा तुम्ही, मी घेईल तिची केअर. तेवढ्यात आता अभि म्हणतो की केअर वगैरे काही नाही घ्यायची, तिला फक्त सांभाळायचंय. रमा म्हणते की मागच्या वेळेस मी अर्थाला सांभाळलं होतं, त्यावेळेस ती सुरुवातीला तर थोडी रडली होती, पण नंतर ती माझ्यासोबत छान खेळली होती, आठवतंय ना. आणि तेवढ्यात आता अभ्या म्हणतो की या माहीला नेमकं झालंय तरी काय. त्या दिवशी तर ती स्वयंपाक शिकत होती आणि आज माहीला सांभाळायचं बोलते, नेमकं चाललंय काय. आणि आता माही बाहेर जाते तर इकडे आनंद आभ्याला म्हणतो की काही दिवसांनी ही खरंच रमा बनून जाईल बरं का. तर आता जान्हवी म्हणते की कमॉन बेबी काहीही बोलू नकोस. जान्हवी म्हणते की तिने किती जरी रमा बनण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा माही कधीच रमा बनू शकत नाही, कारण ती रमा एवढं प्रेम अक्षयवर कधीच करू शकणार नाही. आणि एक ना एक दिवस अक्षयला नक्की कळेल. आणि आता माही ही दरवाजात जाऊन त्यांचे बोलणे ऐकते. आनंद म्हणतो की अगदी बरोबर बोललीस जान्हवी तू. तर ते बोलणे ऐकून आता माही विचार करते आणि म्हणते की ते सुद्धा करील मी. आणि एक ना एक दिवस मी रमापेक्षा अक्षयवरती जास्त प्रेम करून अक्षयला मिळवूनच दाखवील, असा आता माहीने निश्चय केलेला असतो. इकडे आता सायदा हा रमाला घेऊन पुन्हा घरी येतो. रमा आता खूप दमलेली असते आणि पटकन झोपी जाते. तेवढ्यात आता सायदाची आई तिथे येत म्हणते की काय रे पोट्ट्या काय झालं. तेवढ्यात आता सायदा म्हणतो की काही नाही, मी यांना जिथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता तिथे घेऊन गेलो होतो. तिथे यांनी सगळ्यांना विचारलं मला कोणी ओळखतं का, पण कोणीच हो म्हणालं नाही, सगळेजण नाही म्हणत होते. त्यानंतर मग आम्ही इकडे पुन्हा घरी आलो आणि त्यांना तिथे काही आठवत देखील नव्हतं. सायदाची आई म्हणते की मग काय झालं. तेव्हा सायदा म्हणतो की ते सगळं बघून मग त्यांना त्यांच्या डोक्यावरती ताण आला असेल आणि लगेच त्यांना चक्कर आली आणि मी घेऊन आलो. आणि तेवढ्यात ते ऐकून आता सायदाची आई घाबरते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा या दोघांचं लग्न होऊ दे. आणि तेवढ्यात रमाला जाग येते आणि रमा उठून बसते तर समोर सायदाची आई असते. आणि तेवढ्यात सायदाच्या आईला बघून आता रमा म्हणते की साई कुठे गेलीत.
तेव्हा आता गेलाय तुझ्यासाठी नारळ पाणी आणायला आणि करशील का आता माझ्या पोरासोबत लग्न, असे आता सायदाची आई रमाला बोलते. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही असा विचारही कसा करू शकता. आणि त्यानंतर आता हात जोडतच सायदाची आई म्हणते की तू जर हे लग्न केलं नाहीस ना, आम्हाला कुठे तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही. शेजारी पाजारी सगळे आम्हाला विचारतायत, बिगर लग्नाची पोटी तुम्ही घरात कशाला ठेवलीस? मग त्यांना काय उत्तर द्यायचं ते ऐकून आता रमाला वाईट वाटतं. आणि आता सायदाची आई म्हणते की हे बघ श्रद्धे, तुला जर इथे राहायचं असेल तर तू विचार कर आणि माझ्या पोट्याशी लग्न कर, नाही तर तू ठरव तुला कुठे जायचं ते. तेव्हा आता रमा ही दुहेरी अवस्थेत सापडलेली असते. आणि त्यानंतर आता संध्याकाळी सायदाची आई आणि सायदा झोपलेला असतो, पण रमाला काही झोप लागत नसते. रमा उठून बसत विचार करते की मला माझं नाव गाव, मला कोणीही काहीच आठवत नाही आहे आणि कोणी मला ओळखत देखील नाही आहे आणि उद्या तर माझं लग्न आहे. आणि आता रमा विचार करते की साई तर माझ्यावर प्रेम करू शकेल, पण त्यालासुद्धा माझ्या पूर्वीबद्दल काहीच आठवत नाही आहे आणि माहिती नाही आहे. तो फक्त प्रेम करू शकेल, पण नुसतं प्रेम पुरेसं नाही आहे. तेव्हा मी हे लग्न नाही करू शकत, असं आता रमा विचार करते. आणि आता त्यानंतर आता सगळेजण झोपलेले असताना रमा आता पुन्हा बाहेर पडते. आणि रमा आता तिला काहीच आठवत नसल्यामुळे इकडे तिकडे आता बाहेर फिरत असते. त्याच वेळेस आता एका वाईट बाईचं लक्ष रमाकडे जाते आणि ती वाईट बाई विचार करते की हे पाखरू कुठं फिरतंय बघायला हवं. पटकन ती बाई आता रमासमोर येते आणि म्हणते काय गं इकडे कुठे? तर आता रमा म्हणते हे बघा मला काहीच आठवत नाही आहे आणि मला सगळं आठवण्याचा प्रयत्न करते. तर ती बाई खुश होती. आणि तेवढ्यात आता ती बाई म्हणते खरंच तुला काही आठवत नाही आहे का? रमा म्हणते हो मला काहीच आठवत नाही आहे, तुम्ही ओळखता का मला? तर ती बाई म्हणते हो ना, मी तुला ओळखते. आणि तेवढ्यात आता ती तिच्या मैत्रिणीला बोलवावत म्हणते की ए डॉली, हे बघ आपल्याकडे कोण आलंय. तर आता नाचण्याची स्टाईलमध्ये कंबर लचकत ती बाई तिथे येते आणि रमाकडे बघते आणि म्हणते की हे राम, हे तो कयामत हे, असे म्हणत दोघीही आता रमाला झटू लागतात. आणि तेवढ्यात आता ती बाई म्हणते चल माझ्यासोबत चल. रमा आता विचार करते की मी इकडे कुठे आले आणि मी कदाचित वेगळ्या जागी आली. आणि रमा आता जाऊ लागते तर ती बाई म्हणते अगं असं काय करते, चल मी तुला ओळखते. तर आता रमा त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागते. रमा म्हणते अहो मी तुम्हाला ओळखत नाही, मला सोडा. तर त्या बाया आता ऐकायला तयारच नसतात. आणि पुन्हा आता रमा त्या बायांपासून सुटून पळतच पुन्हा सायदाच्या घरी येते आणि दरवाजा लावून घेते. रमाला आता खूप दम लागलेला असतो. रमा आता खूप घाबरलेली असते. आणि रमा आता घाबरलेली असताना तेवढ्यात सायदाला जाग येते. सायदा उठून बसत रमाला म्हणतो की अहो मॅडम काय होतंय तुम्हाला? आणि सायदा आता रमाला पाणी आणून देतो. रमाला दम लागलेला असतो आणि रमा खूप घाबरलेली असते. आणि त्यानंतर आता सायदा रमाकडे बघत विचार करतो आणि म्हणतो ती तुम्हाला काही आठवू राहिलं का मॅडम? रमा म्हणते की अहो नाही ना, मला काहीच आठवत नाही. मी आठवण्याचा प्रयत्न करूनसुद्धा मला काही आठवत नाही. आणि मी काहीतरी आठवेल या आशेने पुन्हा बाहेर गेले होते, पण मी जगाशी सामना नाही करू शकत, असे आता रमा साईला बोलते. त्यानंतर आता रमा म्हणते की या क्षणी मी फक्त तुम्हाला ओळखते आणि बाकी कुणालाच ओळखत नाही आहे. तेव्हा आता मी काय करू तेच मला काही कळत नाही. आणि त्यानंतर आता हात जोडतच रमा म्हणते की तुम्ही चांगले आहात, तुमच्याकडे माणुसकी आहे, तेव्हा प्लीज माझी तुम्ही मदत करा. तर आता सायदालासुद्धा खूप वाईट वाटत असतं. आणि हात जोडतच रमा म्हणते मी हे लग्न नाही करू शकत. का ते मला माहीत नाही, पण मला हे सगळं चुकीचं वाटतंय. आणि त्यानंतर आता रमाची ती अवस्था बघून आता सायदा म्हणतो की तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. तुम्हाला वाटतंय ना नाही करायचं लग्न, तर आपण नाही करत लग्न. सायदा म्हणतो तुम्हाला जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा, माझं काहीच म्हणणं नाही. आणि जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत आपण लग्नसुद्धा करणार नाही, अशी सायदा रमाला बोलतो. आणि दुसऱ्या दिवशी रमा तिचे आवरून खिडकीसमोर आता एकटक विचार करत बसलेली असते. आणि तेवढ्यात सायदाची आई आता रमाकडे येत म्हणते की काय गं पोट्टे, असं का विचार करत बसली? अगं आत्ताच भटजी येतील, तयार हो ना तू. आणि तेवढ्यात आता सायदाची आई जाऊ लागताच आता रमा म्हणते की मला हे लग्न करायचं नाही. आणि तेवढ्यात आता सायदाच्या आईला धक्का बसतो आणि लगेच आता सायदाची आई म्हणते ठीक आहे, तुला नाही ना करायचं लग्न, मग नको करू. पटकन आता सायदाची आई ही किचनकडे जाते आणि म्हणते काय गं हे काढा बनवला, तो काढा देखील तू घेतला नाही का? आणि थांब, हा काढा मी तुला गरम करून देते, असे म्हणत गॅस पेटवत आता तो काढा आता सायदाची आई गरम करू लागते. ते बघताच आता रमा म्हणते काय हो, मी तुम्हाला लग्नासाठी एवढा नकार दिला तरीसुद्धा तुम्हाला त्याचा राग नाही आला का?
आणि आता इकडे तिकडे बघत सायदाची आई म्हणते की तुझ्यावरती कशाला रागवायचं, आता तू नाहीच करत तर मग त्याला काय करणार. आणि पटकन डब्यातून एक पावडर सायदाची आई बाहेर काढते आणि त्या काढ्यामध्ये टाकते. आणि त्यानंतर तो काढा गाळून आता सायदाची आई रमासमोर येते आणि म्हणते की हा घे काढा, तुला नाही ना करायचं लग्न, करू नकोस, पण तू बरी हो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते खरंच, तर सायदाची आई म्हणते की अगं खरंच, आणि हा घे काढा घेत आता रमा म्हणते की तुम्ही सगळे किती चांगले आहात. आणि आता सायदाची आई म्हणते की घे हा काढा, तुला बरं वाटेल आणि मग तू झोप. आणि त्यानंतर आता सायदाची आई पुढे निघून जात विचार करते की एकदा का तू हा काढा घेतला की मग तुला कळणार देखील नाही मी तुझं लग्न कधी लावलं ते. आणि आता रमा तो काढा पिऊ लागते, तर तो रमाकडे बघत सायदाची आई खूप खुश झालेली असते. आणि रमाला आता तो काढा खूप कडू लागत असतो, तरीसुद्धा आता रमा तो काढा घेते. आणि इकडे आता अभय आणि आई आजी हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात आता सीमा आई आजीला चहा देते. अभय आता फाईल बघत असतो, तर सीमा म्हणते की अभि चहा घे, तर अभि म्हणतो हो. खाली बसत आता सीमा म्हणते की हे बघा आज आपण घरामध्ये पूजा ठेवली आहे बरं का, तेव्हा तुम्ही काम आवरून लवकर या. तर अभि म्हणतो की मला तर एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मी लवकर येईल की नाही हे काही सांगता येत नाही. तेव्हा आता सीमा ही अभ्याकडे बघते. सीमा म्हणते अभि असं अजिबात चालणार नाही बरं का, कामं हे रोजचीच असतात आणि ते होत असतात, पण आज घरामध्ये पूजा ठेवली तेव्हा तुम्ही लवकर यायचं. आणि लगेचच आता आई आजी म्हणते की अगं सीमा, पण पूजा ना सुट्टीचा दिवस बघून ठेवायची ना. तर आता सीमा म्हणते असं काय आई, अहो आजचा मुहूर्त होता म्हणून आज पूजा ठेवली. आणि आता सीमा म्हणते की पूजेची तर सगळी तयारी झाली आणि गुरुजींनी सुद्धा मुहूर्त काढलाय. त्यानंतर आता आई आजी म्हणते अक्षय होईल का पूजेला तयार. तर आता सीमा म्हणते व्हायलाच हवं, कारण आता मुहूर्त निघालाय, गुरुजीसुद्धा येणार आहे आणि पूजेची सगळी तयारीसुद्धा झाली, त्याला तर आता पूजेला बसावंच लागणार. सीमा म्हणते की गुरुजी त्यांच्या हातानेच पूजा मांडणार आहे, तुम्ही ऑफिसमधून लवकर या. अभ्या आणि आई आजी आता सीमाकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता अभ्या सीमाकडे बघत म्हणतो की माहीला पूजेला बसवणार आहेस का तू मोठी आई. आणि ती माही किती गडबड करते आरतीच्या वेळेस, पूजेच्या वेळेस, तुला माहिती आहे ना. हळू आवाजात अभ्या आता सीमाला सांगत असतो. आणि आता आई आजी म्हणते की सीमा मला तर तीच शंका आहे, जर काही अघटित उलटं जर घडलं ना त्याला जबाबदार तू असेल बरं का. तर सीमा म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळं काही बरोबर करून घेईल. आणि आता इकडे तो काढा पिताच आता रमाला काहीच कळत नसतं. आणि आता त्याच अवस्थेत आता सायदाची आई ही रमाला लग्नासाठी तयार करत असते. रमाच्या केसात गजरा माळून रमाच्या गळ्यात आणि कानात आता दागदागिने घालत असते. आणि रमा आता लग्नाला तयार होणार नाही हे लक्षात येताच आता सायदाच्या आईने रमाला काढा पाजलेला असतो आणि त्या काढातून आता आपल्यासोबत काय घडतं हे रमाला काही कळत नसतं. आणि आता बाहेर भटजी देखील आलेले असतात. साईने देखील आता लग्नासाठी कपडे घातलेले असतात. आणि आता गुरुजींनी सुद्धा सगळी तयारी केलेली असते. सायदा म्हणतो अजून काही हवं आहे का. तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की नवरी मुलगी तयार आहे ना. तर सायदा लगेचच आता त्याच्या आईला हाक मारत म्हणतो माई झाली का सगळी तयारी. सायदाची आई म्हणते हो हो आलीच. आणि सायदाच्या आईने आता रमाला तयार केलेली असते. आणि आले आलेच असे म्हणत आता सायदाची आई आता रमाला बाहेर घेऊन येते. रमाला आता काहीच कळत नसतं, रमाचा तोल जात असतो, रमाला धरत सावरत अगं हळूच असे म्हणत सायदाची आई आता रमाला घेऊन येते. आणि आता रमाकडे बघत आता सायदासुद्धा खूप खुश झालेला असतो. रमाला त्या साडीत बघताच आता सायदा खुश होऊन फक्त रमाकडे बघतच असतो. रमाचे फक्त डोळे उघडे असतात आणि आपल्यासोबत काय घडतं हे आता रमाला अजिबात कळत नसतं. तर सायदा आता फक्त रमाच्या साडीकडे, रमाच्या दागिन्याकडे आणि रमाच्या त्या सौंदर्याकडे बघत असतो. आणि सायदा रमाकडे बघत असताना सायदाची आई म्हणते काय रे असा तिच्याकडे काय बघून राहिला. जेव्हा आता लग्न असतं ना तेव्हा नवऱ्या मुलाने असे नवरी मुलीकडे टाकामाका बघायचं नसतं आणि तो अपशकुन ठरतो असे सायदाची आई बोलते. आणि त्यानंतर हसतच सायदा म्हणतो की काय करू माय, रमा खूप सुंदर दिसते ना. आणि त्यानंतर आता सायदा म्हणतो की मॅडम माय म्हणू राहिली की तुम्ही लग्नाला तयार आहात आणि म्हणून मी लग्नासाठी तयार झालो. रमाला आता ते काहीच कळत नसतं. सायदा म्हणतो की तुम्ही लग्नाला तयार झालात आणि लग्न होऊन
आता तुम्ही माझ्या आयुष्यात येणार, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला, असे सायदा रामाला बोलतो. आणि लगेच आता सायदाची आई म्हणते की बस की पोट्टे आता. आणि लगेच ग असे म्हणत आता पुन्हा सायदाची आई रामाला आता पाटावरती बसवते. आणि त्यानंतर आता सायदाची आई रामाला पाटावर बसवते. तर आता सायदासुद्धा पाटावर बसलेला असतो. आणि त्यानंतर आता गुरुजी मंत्र सुरू करतात. गुरुजींनी आता मंत्र सुरू करताच आता हळूहळू रामाच्या डोक्यातील तो औषधाचा अंमल कमी होत असतो. आणि त्यानंतर आता गुरुजी वेदमंत्र म्हणून आता पुन्हा सायदा आणि रामाला उभे करतात. आणि त्यानंतर आता गुरुजी सायदा आणि रामाला लग्नाचे अग्नीच्या भोवती 7 फेरे मारायला लावतात. एक एक तांदळावरची सुपारी बाजूला करत आता रमा ही सायदासोबत फेरे घेऊ लागते. आणि त्यानंतर आता पुन्हा रमा आणि सायदा खाली बसतात. तर गुरुजी आता त्यांच्याकडचे मंगळसूत्र हे सायदाकडे देतात आणि ते मंगळसूत्र रमाला घालण्यासाठी सांगतात. आणि जेव्हा आता सायदा ते मंगळसूत्र रमाच्या तोंडासमोर धरतो आणि गळ्यासमोर ते मंगळसूत्र आणताच आता रमाला आपली अक्षयसोबत लग्न झाल्याचे आठवते. आणि त्या क्षणी भानावर येत रमा तिच्या गळ्यातून हार बाजूला काढून फेकून देते आणि म्हणते की थांबा, माझं लग्न झालंय असे असताना देखील तुम्ही माझ्यासोबत कसं लग्न करता. आणि पटकन आता रामाने लग्नाला नकार दिलेला असतो. आणि त्यानंतर इकडे आता मुकादमाच्या घरात सुद्धा पूजा ठेवलेली असते. आणि ती पूजा होत असताना माही ही अक्षयसोबत आता पूजेला बसलेली असते. आणि त्याच वेळेस आता रमा ही अखेर अक्षयला शोधत शोधत आता मुकादमाच्या गेटजवळ आलेली असते. आणि मुकादमाचे गेट उघडताच रमा ही आतमध्ये येते आणि तिला आता सगळेच आठवते. आणि त्या क्षणी इकडे पूजेला बसलेल्या अक्षयला बाहेर कोणीतरी आल्याचा भास होतो. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की मला वाटतंय बाहेर कोणीतरी आलंय. इकडे आता रमा ही दरवाजापाशी आलेली असते. आणि रमा आता बेलच्या बटनला हात लावत आता बेल वाजवणार एवढ्यात आता अक्षय उठून बाहेर जाऊ लागतो. आणि अखेर ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन रमा ही आता दरवाजात अक्षय समोर आलेली असते. आणि आता अक्षय दरवाजा उघडून रमाला कसे बघणार आणि रमाच्या सत्याचा उलगडा होऊन आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.